मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची ही सीरीज सुरू केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एमसीक्यू पाहत असताना या एमसीक्यूची पार्श्वभूमी सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी असणारी लाईव्ह बॅच 1 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. इन केस तुम्हाला लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून ह्या लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाईल. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज द होस्ट ऑफ नॅशनल सिम्पोजियम ऑन नक्षा अँड लँडस्टॅक. नक्षा आणि लँडस्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद कोणत्या सरकारी विभागाने आयोजित केला होता? ऑप्शन्स आहेत, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, भूमिसंपदा विभाग, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हियन्सेस, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्षा आणि लँडस्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भूमिसंपदा विभागाने आयोजित केला होता. हा परिसंवाद 3 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिओ स्मार्ट इंडिया 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भूमिसंपदा विभाग. So the National Symposium on Naksha and Landstack was hosted by the Department of Land Resources under the Ministry of Rural Development. It was held on 3rd of December 2025 at Bharat Mandapam, New Delhi during GeoSmart India 2025. So the correct answer will be option B, Department of Land Resources. Next question आहे, National Center for Polar and Oceanic Research works under which ministry? National Center for Polar and Ocean Research कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहेत? ऑप्शन्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि भारताच्या अंटार्क्टिक व ध्रुवीय संशोधन कार्यक्रमाचे समन्वय करते. या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली असून ती वास्को द गामा, गोवा येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. So the National Center for Polar and Ocean Research functions under the Ministry of Earth Science and coordinates India's Antarctic and Polar Research Program. It was established in 1998 and is located at Vasco da Gama, Goa. So the correct answer will be option D, Ministry of Earth Sciences. Next question आहे, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? वोरयूर कॉटन सारी अँड थुईमल्ली राईस बिलॉंग टू विच स्टेट? ऑप्शन्स आहेत, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ ही तमिळनाडूची पारंपरिक उत्पादने असून त्यांना अलीकडेच GI टॅग प्राप्त झाला आहे. यामुळे तमिळनाडूतील एकूण GI उत्पादनांची संख्या 74 झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळनाडू. सो द वोरयूर कॉटन साडी अँड थुईमल्ली राईस आर ट्रेडिशनल प्रोडक्ट्स फ्रॉम Tamil Nadu that recently received the GI tag. With these, Tamil Nadu's total GI products increased to 74. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Next question आहे, which banks are listed as domestic systemically important banks in RBI's 2025 list? RBIच्या 2025च्या यादीत कोणत्या बँका डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत? ऑप्शन्स आहेत, ICICI बँक, युको बँक आणि कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँक, बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस बँक आणि ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,
HDFC बँक आणि ICICI बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, RBIने 2025 साठी SBI, HDFC आणि ICICI बँक यांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून घोषित केले आहे. या बँका टू बिग टू फेल मानल्या जातात आणि त्यांना अतिरिक्त CET1 भांडवली बफर राखणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, SBI, HDFC आणि ICICI बँक. So RBI identified SBI, HDFC and ICICI Bank as domestic systemically important bank for 2025. These banks are considered too big to fail and must maintain additional CET1 capital buffers. So the correct answer will be option D, SBI, HDFC and ICICI Bank. Next question is, the rock eagle owl is mainly found in which region? Rock eagle owl प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतो? ऑप्शन्स आहेत साऊथ एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, सेंट्रल आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, रॉक ईगल आऊल प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि पाकिस्तानसह दक्षिण आशियामध्ये आढळतो. IUCN ने याला लिस्ट कन्सर्न श्रेणीत समाविष्ट केले असून तो खडकाळ व झुडपी जंगल भागामध्ये राहतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दक्षिण आशिया. So the rock eagle owl is mainly found in South Asia, including India, Nepal, Pakistan. It is listed as least concerned by the IUCN and inhabits rocky and scrub forest regions. So the correct answer will be option A, South Asia. पुढचा प्रश्न आहे, which Indian official has assumed the chairship of International IDE for 2026? 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने स्वीकारले आहे? ऑप्शन्स आहेत ज्ञानेश कुमार, सुकुमार सेन, सुखबीर सिंग संधू, विवेक जोशी. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. रोटेशन प्रणाली अंतर्गत भारताची निवड अध्यक्ष म्हणून झाली असून भारत 2033 पर्यंत हे पद भूषवेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ज्ञानेश कुमार. चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार assumed the chairmanship of International IDEA for 2026. India was elected as chair under the rotational system and will hold the post till 2033. So the correct answer will be option A, Jnanesh Kumar. पुढचा प्रश्न आहे, what is the name of India's third indigenously built nuclear powered ballistic missile submarine? भारताच्या तिसऱ्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत INS अरिहंत, INS कावेरी, INS अरिधामन आणि INS चक्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, INS अरिधामन ही ATV प्रकल्पांतर्गत भारताची तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ही अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी असून भारताची अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अधिक मजबूत करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, INS अरिधामन. So this INS Aridhaman is India's third indigenously built nuclear powered ballistic missile submarine under the ATV project. It is the second submarine of the Arihant class and strengthens India's nuclear deterrence capability. So the correct answer will be option C, INS Aridhaman. पुढचा प्रश्न आहे, the मेरा गाव मेरी धरोहर program was launched by which ministry? मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. ग्रामीण विकास मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मोहिमेअंतर्गत सुरू केला आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतातील गावांची सांस्कृतिक वारसा माहिती डिजिटल स्वरूपात एका केंद्रीय पोर्टलवरती नोंदवली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संस्कृती मंत्रालय. मेरा गाव मेरी धरोहर program was launched by the Ministry of Culture under the National Mission on Cultural Mapping. It digitally documents cultural heritage of village across the India through a central portal. So the correct answer will be option B, Ministry of Culture. Next question आहे, which day is observed as International Cheetah Day every year? दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. तर चित्ता संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन साजरा केला जातो. नामिबियामध्ये सर्वाधिक चित्त्यांची लोकसंख्या आहे आणि भारतात क्रुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते पुनर्स्थापित केले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 डिसेंबर. So International Cheetah Day is observed on December 4 to raise awareness about cheetah conservation. Namibia hosts the largest cheetah population and India is restoring cheetahs at Kuno National Park. So the correct answer will be option D,
December 4. Next question आहे, the National Forensic Infrastructure Enhancement Scheme is an initiative of which ministry? National Forensic Infrastructure Enhancement Scheme कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम ही गृह मंत्रालयाद्वारे राबवली जाते. ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली असून 2029 पर्यंत फॉरेन्सिक प्रयोगशाळा बळकट करणे आणि NFSU कॅम्पस वाढवणे हा तिचा उद्देश आहे. त्यामुळे ऑप्शन बी गृह मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. So this National Forensic Infrastructure Enhancement Scheme is implemented by the Ministry of Home Affairs. Launched in 2024, it aims to strengthen forensic labs and expand NFSU. So the correct answer will be option B, Ministry of Home Affairs. तर विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र लॉ सीईटीचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या बुक स्टोर मध्ये अवेलेबल आहे. या बुक मध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाइज एक्सप्लेनेशन इथे आहे, टॉपिक वाइज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रीवियस इयरचे ऍक्च्युअल PYQs सोबत मॉडेल टेस्ट, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुक मध्ये अवेलेबल असणार आहे. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला Amazonच्या लिंक दिलेल्या आहेत. आजच त्या लिंक वरनं तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला व्हिजिट करून तिथेही हे बुक तुम्हाला भेटू शकतं. तर आजच बुक ऑर्डर करा आणि सीईटीच्या प्रिपरेशनला अगदी आत्तापासूनच सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.